everyone, welcome back to my channel Mathematics Infinity Goals. In case you are new, hi, I am Pratibha and I make lot of math videos. So in this lecture we are going to discuss about property number 5 of a definite integration. So that property says if we take integration from a to b f of x dx which is equal to integration from a to b f of this lower limit as a plus this upper limit as a b minus x dx. म्हणजेच ही जी काय व्हॅल्यू फाइंड करता आणि ही व्हॅल्यू फाइंड करता दोन्ही व्हॅल्यूज काय असणार आहे सेम. नाउ लेट अस कन्सिडर इट्स प्रूफ. सो फॉर दॅट पर्पज जस्ट कन्सिडर इट्स RHS, that is RHS part, that is integration a to b f of a plus b minus x into dx. सो हे इक्वेशन सॉल्व करतात म्हणजेच काय डायरेक्टली जर बघायला गेला तर हे काहीतरी मोठे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. बट हे इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी एवढं मोठे इंटिग्रेशन कन्सिडर करण्याची गरज नाही आहे. त्याला आपण काय करू शकतो, रिडक्शन करू शकतो, म्हणजेच हे इंटिग्रेशन रिड्यूस करू शकतो. सो फॉर दॅट पर्पज हे जे काय मिडल टर्म आहे काय आहे ए प्लस बी मायनस एक्स, त्याला मी एखादा व्हेरिएबल दुसराही पुट करू शकते. त्या व्हेरिएबलला नाव दिलं टी. सो ए प्लस बी मायनस एक्स इज इक्वल टू टी असेल तर त्या इक्वेशनला मी स्टारने डिनोट केलेलं आहे. So from this star equation we have obtained this x is equal to फक्त x आहे तो राइट साइडला शिफ्ट केला आणि t आहे तो लेफ्ट साइडला शिफ्ट करून घेतलाय. सो दॅट इम्प्लाइज x is equal to a plus b minus t आणि ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 ने डिनोट केलेला आहे. नाउ आपल्याला काय काय पाहिजे, ह्या व्हॅल्यूला आपण व्हॅल्यू काहीतरी पुट केली आहे t, पण त्याच्या बरोबर पुढे काय आहे dx. सो dx साठी काय करू शकतो, जर x is equal to ही व्हॅल्यू असेल तर dx म्हणजे दोन्ही साइडचा काय करूया डेरिव्हेटिव्ह. सो x चा डेरिव्हेटिव्ह dx, a आणि b दोन्ही पण कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्या दोघांचे डेरिव्हेटिव्ह किती असतील 0. t चा डेरिव्हेटिव्ह dt आणि मध्ये साइन आहे मायनस, म्हणजेच dx इज इक्वल टू काय मिळेल मायनस dt. म्हणजेच काय काय फाइंड केलेले आहेत, ही व्हॅल्यू ती व्हॅल्यू आपण कशाने रिप्लेस करणार आहे t ने. dx ची व्हॅल्यू आहे ती सुद्धा आपण आता फाइंड केली आहे, दॅट व्हॅल्यू इज मायनस dt. आता काय आहे x ची व्हॅल्यू a असताना t ची व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करेल, सिमिलरली x ची व्हॅल्यू b असताना t ची व्हॅल्यू काय मिळेल. सो पुट करूया x ची व्हॅल्यू a कन्सिडर करूया आणि ती व्हॅल्यू आपण या स्टार मध्ये पुट केली तर काय मिळेल, x ची व्हॅल्यू a इन स्टार देन a प्लस b हा पहिला टर्म आहे तो ॲज इट इज. x च्या जागी काय पुट केलेला आहे a इज इक्वल टू t, दॅट इम्प्लाइज t इज इक्वल टू किती मिळेल b. सो x ची व्हॅल्यू a असताना t ची व्हॅल्यू किती असेल b. सिमिलरली x ची व्हॅल्यू आता काय पुट करायची b. सो x इज इक्वल टू b पुट करा या स्टार मध्ये, देन काय मिळेल a प्लस बी मायनस बी इज इक्वल टू टी असेल. देन टी ची व्हॅल्यू किती मिळेल a, कारण की हा b आणि हा b एकमेकांना कॅन्सल होईल. सो दॅट इम्प्लाइज x ची व्हॅल्यू जर b असेल तेव्हा t ची व्हॅल्यू किती असेल a. म्हणजेच जसं लोअर लिमिट a होता अप्पर लिमिट b होता तसं आता काय चेंज झालेलं, लोअर लिमिट आपल्याला मिळेल b आणि अप्पर लिमिट काय मिळेल a. म्हणजेच हे जे काही इक्वेशन आहे ते रिडक्शन केले आपण ह्या इक्वेशन मध्ये. काय काय केले चेक करा. x ची व्हॅल्यू a असताना t ची व्हॅल्यू किती आहे b, ती व्हॅल्यू आपण इथे पुट केली. सिमिलरली x ची व्हॅल्यू b असताना t ची व्हॅल्यू किती पुट केली a, तीच व्हॅल्यू आपण वरती पुट केली. सो b टू a हे झालं फंक्शन इंटिग्रेशनचं. नेक्स्ट फंक्शन काय आहे, दिस माय फंक्शन आणि a प्लस बी मायनस एक्स म्हणजेच आपण रिप्लेस कशाने केला t. सो हे इक्वेशन रिप्लेस झालेलं आहे f ऑफ t ने आणि dx ची व्हॅल्यू किती आहे, dx इज इक्वल टू मायनस dt, म्हणजेच दिस इज माय dt and this is my minus sign. So from above conditions we have obtained new integration, that means this integration is replaced by new integration, that is integration from b to a minus sin f of t dt. Now with the help of property number 2 we are going to change this equation into new equation. म्हणजेच जर हा लोअर लिमिट b आणि अप्पर लिमिट a आहे, मला ह्याला ट्विस्ट करायचं असेल तर आपण ऑलरेडी प्रॉपर्टी नंबर 2 मध्ये चेक केलंय. ट्विस्टिंग असेल तर त्याला काय साइन येते, त्याची अपोजिट साइन. जर प्लस असेल तर काय असेल मायनस. सेम पद्धतीने हा मायनस साइन आहे ऑलरेडी बाहेर काढलाय. या इक्वेशनसाठी म्हणजेच या इंटिग्रेशनसाठी ट्विस्टिंग करताय, म्हणजेच बी टू एचं काय करायचं आहे ए टू बी. तर ए टू बी करताना ऑलरेडी इथे किती पॉझिटिव्ह साइन, सो त्याचा काय घ्यायचं आहे निगेटिव्ह साइन बाय प्रॉपर्टी नंबर 2 ऑफ अ डेफिनाइट इंटिग्रेशन. सो चेक करा, दिस मायनस इंटू मायनस इज इक्वल टू हाऊ मच प्लस. So this becomes integration from a to b f of t dt. And now with the help of property number 3 we have already obtained this equation and this equation both are same. जस्ट काय चेंज झालेलं t आणि जस्ट चेंज झालं x, म्हणजेच इथे व्हेरिएबल चेंज झालेले आहेत. जरी व्हेरिएबल चेंज झाले तरी फंक्शन काय आहे, दोन्ही पण सेम आहे. प्लस त्याचे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट दोन्ही मध्ये काय सेम आहेत. सो प्रॉपर्टी नंबर 3 चा यूज केल्यानंतर f ऑफ t dt कसा लिहू शकतो आपण, f ऑफ x dx ने सुद्धा रिप्लेस करू शकतो. अँड दिस इज नथिंग बट आवर LHS. So hence we have obtained this property number 5 as
integration a to b f of x dx can be written as integration from a to b f of a plus b, that is lower limit and upper limit, it's a addition, minus x dx, and both the values gives us same answer. Now consider its corresponding example. So example is integration from pi by 6 to pi by 3 sin square x dx is question mark. Then compare this example with the given property. So here a is equal to how much, pi by 6, b is equal to how much, pi by 3, f of x is equal to how much, sin square x. So हे इक्वेशन वेगवेगळ्या प्रॉपर्टीनुसार आपण सॉल्व करू शकतो किंवा जे काही वेगळे फॉर्म्युलेज आहेत त्यानुसार सॉल्व करू शकतो. पण आत्ताच्या कंडिशनमध्ये प्रॉपर्टी नंबर 5 ही आपल्याला गिवन आहे. सो विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टी नंबर 5 वी आर गोइंग टू सॉल्व दिस इक्वेशन. सो चेक करा, आपल्याला मेन काय दिलेलं आहे. जर इंटिग्रेशन अशा पद्धतीने दिला असेल तर ते सॉल्व काय करायचं आहे, ए प्लस बी मायनस एक्स या फॉर्ममध्ये घेऊन हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. सो सेम पद्धतीने कन्सिडर करूया. लेट अस स्टार्ट इट्स आन्सर. सो हे जे काही क्वेश्चन आहे त्याला आय ने डिनोट केला आहे. सो आय इक्वल टू पाय बाय 6 टू पाय बाय 3 साइन स्क्वेअर एक्स डीएक्स अँड डिनोट दिस इक्वेशन एज इक्वेशन नंबर 1. So with the help of property number 5, check करा this integration pi by 6 to pi by 3 as it is. Next this sin square x च्या जागी आता रिप्लेस काय करायचं, a plus b minus x म्हणजेच काय काय येणार आहे, a म्हणजेच pi by 6 plus b म्हणजेच pi by 3 minus x into dx. Nextly this integration pi by 6 to pi by 3 sin square pi by 2 minus x into this dx. Now we have to calculate this value, that is integration from pi by 6 to pi by 3 sin square pi by 2 minus theta is equal to question mark. So हे जे काही आपल्याला फाइंड करायचं आहे त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलेचा यूज करूया. इन जनरल घेऊया. जर माझ्याकडे फंक्शन साइन n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा असेल किंवा कॉस n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा असेल किंवा टॅन n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा असेल, प्लस n हा इवन असेल किंवा n हा ऑड. n हा इवन म्हणजेच काय, n इज इवन इंटीजर असेल आणि n इज ऑड इंटीजर असेल तर काय मिळतील. सो जर n हा जो n इथे आहे लाई करतो, इथे सुद्धा n आहे आणि इथे सुद्धा n आहे. जर प्रत्येक n हा इवन इंटीजर असेल तर साईनची व्हॅल्यू काय देणार आहे, साइन थीटा. म्हणजेच साइन जर इथं प्लस असेल तर काय व्हॅल्यू देतील, प्लस साइन थीटा. जर साइन मायनस असेल तर व्हॅल्यू काय देईल, मायनस साइन थीटा. सिमिलरली कॉस प्लस असेल तर काय व्हॅल्यू असेल, प्लस कॉस थीटा. मायनस असेल तर काय मिळेल, मायनस कॉस थीटा. सिमिलरली टॅन असेल तर टॅन प्लस थीटा म्हणजे प्लस टॅन थीटा, आणि मायनस असेल तर काय मिळेल, मायनस टॅन थीटा. हे कधी पॉसिबल आहे, व्हेन युअर एन इज इवन इंटीजर. सिमिलरली कन्सिडर सेकंड, एन जर ऑड झाला म्हणजेच ही जी काय पहिली टर्म आहे पाय बाय 2 ला मल्टिप्लाय केलेली ती जर ऑड इंटीजर असेल तर साइन कन्वर्ट करतोय कॉसमध्ये. सो इथे जर प्लस असेल तर इथे सुद्धा प्लस मिळेल, म्हणजे साइनचं कन्वर्जन प्लस कॉस थीटामध्ये. जर साइन मायनस असेल, मध्ये साइन मायनस असेल तर काय चेंज होईल, मायनस कॉस थीटा. सिमिलरली कॉस आहे प्लस असेल तर कन्वर्ट काय होईल, प्लस साइन थीटा. कॉस इथे मध्ये मायनस असेल तर कन्वर्ट काय होणार आहे, मायनस साइन थीटा. सिमिलरली टॅन आहे त्याला काय व्हॅल्यू मिळणार आहे, प्लस मायनस कॉट थीटा. म्हणजे जर एन इवन असेल तर या 3 सब केसेस येतील. सिमिलरली एन ऑड असतील तर या 3 सब केसेस येतील. मग आता चेक करूया आपले एक्झाम्पल. हे आपल्याला फाइंड करायचं आहे. यामध्ये पाय बाय 2 मायनस थीटा आहे, प्लस याला एन ची व्हॅल्यू किती दिली, 1 आहे म्हणजेच काय असणार आहे, ऑड. सो ऑड आहे आणि प्लस किती दिलाय, साइन. सो चेक करा, साइन आणि एन कुठे आहे, ऑड. तसाच मध्ये साइन कुठला आहे, मायनस. म्हणजेच जर साइन मायनस असेल तर व्हॅल्यू किती मिळणार आहे, मायनस कॉस थीटा. सो रिप्लेस करून घ्या. हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, कॉस थीटा आणि मायनस होता त्यामुळे व्हॅल्यू किती मिळणार आहे, मायनस, प्लस इथे किती दिलाय, साइन स्क्वेअर. सो साइन स्क्वेअर कसा लिहू शकतो, एकतर तुम्ही साइन स्क्वेअर थीटा लिहा किंवा त्याचाच मिनिंग काय लिहू शकतो, साइन थीटा लिहून त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर सुद्धा लिहू शकताय. सेम पद्धतीने ही जी काही व्हॅल्यू आपण फाइंड केली ही व्हॅल्यू कुणाची आहे, साइन पाय बाय 2 मायनस थीटा. त्याचाच आन्सर किती आलाय, मायनस कॉस थीटा. पण स्क्वेअर हा टर्म आपण घेतलेला नाहीये, तो स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे, ह्या तुमच्या ब्रॅकेटचा काय असेल, स्क्वेअर. आणि इंटिग्रेशनची लिमिट सेम. सो दॅट इंटिग्रेशन इज पाय बाय 6 टू पाय बाय 3. सो हे इक्वेशन आहे, त्या इक्वेशनला आपण रिडक्शन केले कशामध्ये, दोन्हीची लिमिट सेम, दॅट इज पाय बाय 6 टू पाय बाय 3 अँड त्याचा साइनचा कन्वर्जन मायनस कॉस थीटा आणि ब्रॅकेटचा काय असेल, स्क्वेअर. आणि चेक करा, मायनसचा स्क्वेअर करतात म्हणजेच काय येणार आहे, प्लस. सो दिस व्हॅल्यू बिकम्स पाय बाय 6 टू पाय बाय 3 याचा स्क्वेअर केला म्हणजेच काय व्हॅल्यू मिळेल, कॉस स्क्वेअर थीटा डी थीटा.
ॲक्च्युली थिटामध्ये न घेता आपण मेन इक्वेशन एक्समध्ये आहे, म्हणजेच हे इक्वेशन कसं लिहू शकतोय, इंटिग्रेशन फ्रॉम π/6 to π/3 cos स्क्वेअर एक्स dx. व्हेरिएबल चेंज केले तरी चालेल, ही व्हॅल्यू आणि एक्सची व्हॅल्यू दोन्ही पण व्हॅल्यूज काय देणार आहे, सेम. सो हे इक्वेशन, हे जी काय व्हॅल्यू आहे ती आपण रिप्लेस करायची या इक्वेशनमध्ये. Now with the help of above formula, we are going to solve this equation, that is sin square π/2 minus x. ह्याचा आन्सर किती असेल, cos square x dx. ह्यालाच इक्वेशन आपण इक्वेशन नंबर 2 ने डिनोट केलेला आहे. सो वी हॅव ऑलरेडी ऑब्टेन्ड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. त्या दोन्हीची काय करायची, ॲडिशन करून घ्यायचे. सो LHSला काय येणार आहे, i प्लस आय, आणि RHSला काय येणार आहे, इंटिग्रेशन π/6 to π/3. RHS ऑफ इक्वेशन 1 इज साइन स्क्वेअर एक्स आणि RHS ऑफ इक्वेशन नंबर 2 इज कॉस स्क्वेअर एक्स. सो ॲडिशन केल्यावर काय मिळेल, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू दिस dx. नाउ we have already know that this is a fundamental identity, that is sin square x plus cos square x, म्हणजेच व्हॅल्यू किती असते 1. सो रिप्लेस करूया, दिस i plus I as a 2i is equal to this integration π/6 to π/3 remains as it is. Sin square x plus cos square x is equal to 1 into dx, that is a dx. So आता रिमेनिंग टर्म्स काय आहे, जस्ट सॉल्व करून घ्यायचं. दिस 2i as a 2i, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एकमेकांना कॅन्सल झाले, तर रिमेनिंग टर्म इज एक्स. सो एक्स आणि त्याचं लोअर लिमिट किती असेल π/6 आणि अप्पर लिमिट किती असेल π/3. व्हॅल्यूज पुट करूया एक्समध्ये. पहिला पुट काय करणार आहे, π/3. सो π/3 इन प्लेस ऑफ एक्स, दॅट इज π/3 मायनस सेकंड काय पुट करणार आहे, π/6. सो इन प्लेस ऑफ एक्स दॅट इज π/6. सो π/3 मायनस π/6 विच गिव्स अस आन्सर π/6. तर चेक करा, दिस 2i इज इक्वल टू, जर π/6 असेल तर i इज इक्वल टू किती येणार आहे, सो i इक्वल टू हा 2 ने इकडे खाली मल्टिप्लाय केला, देन आन्सर किती मिळेल, π/12. सो हे जे काही इक्वेशन होतं, विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टी नंबर 5 वी हॅव सॉल्व्ड दिस इक्वेशन आणि शेवटी आपल्याला आन्सर किती मिळालं, दिस π/12.